धुळे शहरातील दसेरा मैदानाजवळ नाशिक शहादा ही राज्य परिवहन महामंडळाची बस अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. बस फोडण्यामागील कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. या घटनेमध्ये सुदैवानं चालक, वाहक किंवा प्रवासी कोणीही जखमी झालं असल्याची माहिती बसचे चालक भरत नाईक यांनी यावेळी दिली आहे. घटना घडलेली आहे आणि काय या सगळ्या प्रकार घडलेला आहे ते थोडक्यात. हां, तर माझं नाव भरत भाऊराव नाईक. मी शहादा डेपोचा एस टी महामंडळाचा चालक आहे. मी नाशिकहून शहादा जात होतो. तर धुळ्यामध्ये जसं एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदानावरती गाडी आली. 7-8 मुलं आले गाडीचा पुढे, दगडफेक केली गाडीवरती. काही घोषणाबाजी वगैरे देत होते? नाही, काहीच नाही. तोंड वगैरे बांधलेलं होतं त्यांनी, मास्क वगैरे. बरं, असं. काही कोणी जखमी झालं त्याच्यामध्ये? हां, 1-2 जणांना लागलेलं आहे, काच लागलेली आहे. NTV न्यूज मराठी.